नमस्कार, स्वागत आहे तुमचं काय बोलते पब्लिक या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण आपल्या चॅनलवर एक नवीन पॉडकास्टची सिरीज चालू केली आहे, ज्याचं नाव आहे विचारांचा वारसा. या ठिकाणी आपण केवळ मनोरंजनासाठीच बोलत नाहीत, तर बोलतो ती एक विचारांची दिशा मिळवण्यासाठी. तर अशीच एक नवीन विचारांची दिशा आपल्याला दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत एक असं व्यक्तिमत्व जे जर बोलले तर बातमी बनते आणि शांत राहिले तर लोकांना चाहूल लागलेली असते की खर्डेकर आता काय बोलतील. तुमचा सस्पेन्स न वाढवता मी लवकरच तुमची आता ओळख करून देते श्री संदीप खर्डेकर यांच्याशी. दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे काय बोलते पब्लिक या चॅनलमध्ये. नमस्कार, धन्यवाद. दादा, प्रत्येक प्रवासाची सुरुवात कुठून ना कुठून होते. तुमच्या आयुष्याची सुरुवात कुठून झाली? माझ्या आयुष्याची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेपासून झाली. संघाच्या शाखेवर एक सामान्य स्वयंसेवक म्हणून मी जेव्हा जायला इंदोरला सुरुवात केली वयाच्या 7व्या वर्षी, तिथून जो माझा प्रवास सुरू झाला तो वडील नोकरीच्या निमित्तानं इंदोरला गेलेले होते आणि मग मी पुन्हा माझ्या मूळ गावी जिथं माझा जन्म झाला त्या पुण्यामध्ये 10वी नंतर आलो. मग 11वी 12वी करत असताना मी पतित पावन संघटनेच्या संपर्कात आलो आणि पतित पावनचे अत्यंत आक्रमक नेतृत्व त्या काळामध्ये होतं. नितीन सोनटक्के आणि वत्सल अण्णा प्रगडा यांच्या संपर्कातनं माझी वाटचाल सुरू झाली. ती पतित पावन एक कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून तिची ओळख होती आणि मग या संघटनेच्या महाविद्यालयीन शाखेमध्ये काम, त्यानंतर मग त्याचं शहरामध्ये काम, त्यानंतर प्रदेशाचा संघटकपर्यंत माझी मजल गेली आणि मी 1983-85ला जो एक कार्यकर्ता संदीप खर्डेकर होता तो 85 ते 2000 एका हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख म्हणून माझा महाराष्ट्रभर प्रवास झाला. प्रदेश बघायला मिळाला, नवीन नवीन शिकायला मिळालं, नवीन माणसं भेटली आणि त्याच्यातून माझा हा सगळा जी आजची जडणघडण आहे ती होत गेली. मग समाजकारणातून राजकारणात कशी एंट्री झाली? साधारणपणे 2000चा सुमार होता. डोंबिवलीला प्रदेशाची समन्वयाची बैठक होती. त्या बैठकीमध्ये क्षेत्रीय प्रचारक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव पणशीकर यांनी मान्य गोपीनाथराव मुंडे यांच्या पुढे विचार मांडला की संदीप खर्डेकरचं आता हे काम संपलं आहे. आता तो ज्या वयात आला आहे त्या वयामध्ये आक्रमक हिंदुत्वापेक्षा संदीप खर्डेकरांनी आता या राजकारणात जावं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून मी संदीपजींना या कामासाठी पाठवतोय. तर बघा, तुम्हाला संदीप पुढं ॲडजस्ट करता आला तर करा. आणि सुदैव असं की त्यावेळेला शरदभाऊ कुलकर्णी, गोपीनाथराव मुंडे साहेब आणि कैलासवासी प्रमोद महाजन असे माझे 3 आवडती व्यक्तिमत्व त्यावेळेला समोर होती. आणि मुकुंदरावांचा आदेश शिरसावंद्य मानून डिसेंबर 2000मध्ये माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला. खूप मोठा कार्यक्रम कोथरूडमध्ये झाला. त्याला तत्कालीन शहर अध्यक्ष अनिल शिरोळे, खासदार प्रदीपदादा रावत, त्यानंतर स्वतः मुंडे साहेब, पांडुरंग फुंडकर साहेब जे प्रदेशाध्यक्ष होते, शरदभाऊ कुलकर्णी असे सगळे मातब्बर आले आणि अशा मातब्बरांच्या उपस्थितीमध्ये आमच्या प्रवेशाचा एक भव्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी पुतळा कोथरूड येथे झाला. तब्बल 7 ते 8 हजार तरुण त्यावेळेला उभे होते आणि एकूण 74 बसेस आणि ट्रक हे त्या काळामध्ये आणणं हे अत्यंत अवघड होतं आणि त्या काळामध्ये हे सगळी किमया आमच्या पतित पावनच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी करून दाखवली. माझे सहकारी दिलीपराव उंबरकर, अनंतराव भोज या सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न केले. जिल्ह्यातूनही आमचे राजन परदेशींपासून कुंदनसिंग परदेशीपर्यंत अनंत मंडळींचं सहकार्य लाभलं आणि एक अतिशय भव्य असा आमचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. तिथं गेल्यानंतर म्हणजे प्रवेश केल्यानंतरची जी वाटचाल आहे ती वाटचाल खरी मी मानेन की माझ्या आयुष्याची थोड्या वेगळ्या वाटेवरची वाटचाल आहे. कारण कसं होतं की पतित पावन संघटनेमध्ये असताना जसं आम्ही हिंदुत्वाचं काम केलं तसंच मी जाणीवपूर्वक नागरी समस्यांवरही भर दिला. त्यावेळेला माझे गुरु होते माननीय प्रकाश कर्दळे. ते इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे या पुण्याचे संपादक होते आणि त्याचबरोबर ते एक्सप्रेस सिटीजन फोरम नावाची एक संस्था चालवायची की ज्याच्यामध्ये पुण्याच्या समस्यांना ते फोरफ्रंटला आणायचे. त्यापासून प्रेरणा घेऊन मग मी अनंत आंदोलनं याच्यामध्ये पब विरुद्ध आंदोलन,
पुण्यातल्या पब संस्कृती त्यावेळेला नुकतीच फोफावत होती आणि आम्ही शब्दशः 7 ते 8 पब्स हे पूर्णपणे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बंद पाडले. रजनीश आश्रमच्या विरोधामध्ये आम्ही खूप मोठं आंदोलन केलं की रजनीश आश्रमचे जे काही चाळे चालतायत ते बंद करायचे. पत्रकार विनिता देशमुख आणि फोटोग्राफर आपला मिलिंद वाडेकर हे माझ्यासोबत होते. ते एक आंदोलन आम्ही खूप मोठं केलं. इराणी हटाव आंदोलन केलं. रुबी हॉल नर्सिंग होम विरुद्ध आम्ही तब्बल 2 वर्ष आंदोलन केलं. रुबी हॉलमध्ये जे गैरप्रकार चालतात त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. याचबरोबर महाविद्यालयीन प्रवेशाचा मुद्दा फार मोठा होता, त्याचं आंदोलन केलं. कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू मुलांना मेहंदी लावू नका, बिंदी लावू नका अशा प्रकारची दमदाटी केली जायची, त्याच्या विरुद्ध आंदोलन उभारलं. शैक्षणिक सुधारणेच्या विषयामध्ये आंदोलन उभारलं. पुणे शहरामध्ये वाहतुकीची समस्या त्या काळात सुद्धा होती, त्याबद्दल आंदोलन उभारलं. पुणे महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकारांच्या विरोधामध्ये पतित पावन संघटनेच्या माध्यमातून खूप मोठं आंदोलन उभारलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, किंबहुना मला या गोष्टीचा अभिमान आहे की संजय राऊत साहेब हे तेव्हा सामनाचे संपादक होते आणि त्यांनी 3 वेळा माझ्या वेगवेगळ्या आंदोलनांवरती सामनामध्ये सच्चाई लिहिली की काय मी कशा प्रकारची आंदोलनं करतो याच्यावर त्यांनी लिहिलं. निळूभाऊ खाडिलकर नवा काळ, म्हणजे नवा काळ हा त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध असा वृत्तपत्र होतं, त्यांनी माझ्यावरती भरभरून लिहिलं. पहिल्या पानावर लिहिलं, अग्रलेख लिहिले. त्याचबरोबर संध्या हा पुण्यामध्ये वसंतराव काणेंचा संध्याकाळी घरोघरी जायचं, म्हणजे अगदी चौकात चौकात संध्या 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 आजची ताजा खबर म्हणून सायकलवर फिरायचे. त्या संध्यानी मला आंदोलन सम्राट संदीप खर्डेकर असा खिताब दिला. त्यामुळे त्या 15 वर्षाची जी माझी संपूर्ण वाटचाल होती ही पूर्णपणे ही वाटचाल आंदोलनात्मक आणि विविध अन्याय जिथं होईल, अत्याचार होईल, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, अशा सगळ्या विषयांवरती आंदोलनं उभारायची आणि ती तडीस न्यायची. आम्हाला कर्दळे साहेबांनी शिकवलं होतं की यू शुड स्टॉप अंटिल your aim is fulfilled and your demands meet a logical end असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं प्रत्येक आंदोलन किती काळ चालतंय याची काही गणतीच नव्हती. आम्ही सायकलवर जाऊन आंदोलनं केली आहेत आणि आजच्या काळातल्या तरुण पिढीला हे कदाचित पटणार नाही किंवा त्यांना वाटेल की हे काय बोलतायत, पण एका पतित पावनचं लेटरहेड काढायचं, त्याच्यावर हातानं बातमी लिहायची आणि मग कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, कधी एक लॅम्ब्रेटा स्कूटर होती सोनटक्के साहेबांची, ती घेऊन पुण्यातल्या साती प्रेसला, तेव्हा महाराष्ट्र हेराल्ड होतं कॅम्पमध्ये, सकाळ, प्रभात, संध्या, अगदी मोजकी वृत्तपत्र, केसरी, अगदी मोजकी वृत्तपत्र होती. त्या काळामध्ये पुण्यामध्ये अद्यापपर्यंत लोकसत्तेचं आगमन झालेलं नव्हतं. महाराष्ट्र टाइम्सचं नव्हतंच, लोकमत, पुढारी ही आजची लोकप्रिय वृत्तपत्र नव्हती. फक्त ही मोजकी 7 वृत्तपत्र होती, चॅनल्स नव्हते. आणि मग या 7 वृत्तपत्रांना जाऊन निवेदन द्यायचं. त्या काळातले पत्रकार आमच्या आंदोलनं जवळून बघायचे स्वतः. म्हणजे मला आठवतंय, पराग करंदीकर सर असतील, सुनील माळी सर असतील, जे पुढे संपादक झाले, ही मंडळी स्वतः फील्डवर येऊन आमची आंदोलनं कव्हर करायची आणि दुसऱ्या दिवशीचा पेपर वाचल्यावर आम्हाला कळायचं की आम्हाला किती ठोकलंय, का आमचं कौतुक केलंय. असा सगळा प्रवास आमचा पतित पावन संघटनेतून झाला, जाल हिंदुत्वापासून समाजकारणापर्यंतचा. आणि मग 2000 साली मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. भारतीय जनता पक्षामध्ये माझा प्रवेश होऊन एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. संदीप खर्डेकर म्हटलं की सगळेजण म्हणतात की पुण्याच्या राजकारणावर ह्यांची बारीक नजर असते आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तर मग ह्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा अभ्यास कसा झाला? 2002 मध्ये, खरं तर 2001चं एंड आणि 2002 या पिरियडमध्ये मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रेचं प्लॅनिंग केलं. आणि माझं सुदैव असं की त्या संघर्ष यात्रेमध्ये मुंडे साहेबांसोबत जाण्याबद्दल मला आमचे त्यावेळेचे संघटन सरचिटणीस शरदभाऊ कुलकर्णी यांनी आदेश दिला. आणि मी 2003 मध्ये, ही 2002-2003 मध्ये जी महाराष्ट्रामध्ये 50 दिवस संघर्ष यात्रा झाली, बांदा ते चांदा, यामध्ये मुंडे साहेबांच्या सोबत होतो.
आणि मग त्या पिरियडमध्ये अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी झाल्या. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी मुंडे साहेबांसोबत असायचो त्यावेळेला जेव्हा ती रात्रीची कोर कमिटीची बैठक व्हायची, दुसऱ्या दिवशी काय करायचं, काय प्लॅनिंग करायचं, कुठल्या तालुक्यात जायचं, तिचे प्रश्न काय, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का, त्या ठिकाणच्या कापूस उत्पादकांचे प्रश्न आहेत का, त्या ठिकाणच्या कुठल्या छोट्याशा कोंबडी उत्पादक संघाचे प्रश्न आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला जायचा. आणि मग दुसऱ्या दिवशी माननीय मुंडे साहेबांनी म्हणा किंवा प्रमोद महाजन साहेबांनी म्हणा काय मांडणी करायची त्याची आखणी केली जायची. त्या सगळ्यामध्ये मी सतर्कतेने माझे कान उघडे ठेवले, प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझे डोळे उघडे ठेवले आणि सुदैवानं मला माझ्या सर्व नेत्यांनी साथ दिली. आणि मग माननीय मुंडे साहेब, माननीय प्रमोदजी महाजन, माननीय शरदभाऊ कुलकर्णी अशांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पाहायला मिळाला, महाराष्ट्र शिकलो. आणि त्यावेळेला अजून एक कळलं, मी ज्या ज्या गावात जायचो ना त्या त्या ठिकाणी माझे कोणी ना कोणी परिचित असायचे, पतित पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते असायचे. आणि मग त्यांची आणि साहेबांची भेट आणि त्या माध्यमातून मला साहेबांनी कौतुकाची थाप दिली होती की अरे केवढा मोठा परिवार आहे तुझा, हा सगळा परिवार एकत्र कर आणि या सगळ्या परिवाराला चांगल्या कामामध्ये लाव. मग मी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये लोकांचे प्रवेश होत गेले, अनेक ठिकाणी लोक जोडली गेली आणि या सगळ्याचा संयुक्तिक परिणाम असा झाला की मला महाराष्ट्र कळला, मला जनतेच्या समस्या कळल्या, मला लोकांना नेमकं काय हवं ते कळलं, मला वैगुण्य कुठे आहे ते कळलं, मला वर्तमान सरकारवरती त्या काळामध्ये आम्ही का टीका करतोय ते कळलं, मला गुन्हेगारी विश्व बघायला मिळालं. आणि या सगळ्याचा परिपाक हा जो झाला तो माझ्या जडणघडणीमध्ये झाला. मी म्हणूनच तुम्हाला म्हणलंय, जसं तुम्ही म्हणताय की पत्रकारांचं तुम्हाला भरपूर प्रेम मिळालं, तर ते तसंच आहे. संदीप खर्डेकर यांनी बोलले की बातमी बनतेच, हे आताचं समीकरणच आहे. जसं तुम्ही म्हणले की तुम्हाला लोकप्रियता भरपूर मिळाली आणि तुमच्या बोलण्यातून तुमचं जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यातून तुमचं धोरणात्मक स्पष्टता पण दिसते. तर लोकप्रियता आणि धोरणात्मक स्पष्टता याच्यातलं महत्त्वाचं जास्त काय? मी असं म्हणेन की दोन्ही हातात हात घालून चालतात. कारण मी आंदोलनं करत असताना मी लोकप्रिय होतो म्हणून त्या आंदोलनांमध्ये मला पोलिसांनी साथ दिली, माझे मुद्दे बरोबर होते म्हणून मला प्रशासनाने साथ दिली. मी ज्या ज्या गोष्टी मांडायचो त्या गोष्टींच्या मागे अभ्यास होता, त्या गोष्टींच्या मागे प्रामाणिकपणा होता. त्या विषयांमध्ये एकही माणूस म्हणू शकत नाही की तुम्ही या विषयामध्ये कुठेतरी तडजोड केली किंवा मॅटर केला. हे जेव्हा लोक सांगतात त्यावेळेला मला वाटतं की आपल्याला भरून पावतं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते VG भिडे, त्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये एक पॅरलल यंत्रणा चालायची आणि ती यंत्रणा जे चालवत होते NC जोशी, त्यांच्या विरुद्ध आम्ही खूप मोठं आंदोलन उभारलं. पुणे विद्यापीठामध्ये मी आमरण उपोषणाला बसलो, मी जयंत तेरोडेकर आणि रामदास मारणे असे तिघं आमरण उपोषणाला बसलो. मी पाणी सुद्धा त्याग केला होता. ते दोघं 2 का 3 दिवसानंतर त्यांना ऍडमिट करावं लागलं. 4 दिवस झाले तरी माझं उपोषण सुरू होतं. आणि VG भिडेंसारखा एक मोठा माणूस की जो पंतप्रधानांचा सायंटिफिक ऍडवायझर होते, त्यांच्या विरोधात खूप मोठं कटकारस्थान रचलं गेलं होतं. पण आमच्या या आमरण उपोषणानंतर VG भिडे सरांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला आणि पुणे विद्यापीठामध्ये जे एक समांतर प्रशासन चालत होतं ते समांतर प्रशासन थांबवलं गेलं. मला वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुमचं व्यक्तिमत्व घडत जातं. अशा आंदोलनांमधनं जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे तुमचा हेतू स्वच्छ ठेवून आणि संबंध लोकप्रियतेच्या मागे न लागता तो विषय हाताशी घेऊन लढता, तेव्हा आपोआप तुमची एक इमेज तयार होते आणि त्या इमेजच्या माध्यमातूनच तुम्हाला चांगले मुद्दे लोक तुमच्याकडे कामं घेऊन येतात. आणि आजही माझ्याकडे कुठलंही संवैधानिक पद नसताना, पक्षाची सगळी पदं मिळत गेली आहेत, पण कुठलंही संवैधानिक पद म्हणजे आमदार, खासदार किंवा महापालिका नगरसेवक काही नसताना आजही माझ्याकडे रोज किमान 25 ते 30 लोक त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कामं घेऊन येतात आणि मी माझ्याकडनं प्रामाणिकपणे कामं करण्याचा प्रयत्न करतो. एखादं काम मला जमलं नाही किंवा जमणार नसेल तर मी स्पष्ट सांगतो. मग त्याच्यातनं काही लोकांना वाटतं की खर्डेकर फार म्हणजे असं कसं म्हणतात, पण नाही, कशाला लोकांना खोटं सांगायचं. आशेवर ठेवून या उद्या तुमचं काम करतो, या परवा तुमचं काम करतो, हे न करता तुम्ही जेव्हा काम लोकांचं करता त्यावेळेला त्याला नियती सुद्धा साथ देते. ते एक डायलॉग है ना, अगर किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश करती है. तसं आहे बघा
की जेव्हा प्रामाणिकपणे मी काम करतो मला 90% कामांमध्ये यश मिळतं. मी माझ्या डायरी असते, आजही मी मोबाईलवर अवलंबून नाही. माझी डायरी असते, त्याच्यामध्ये मी आलेल्या व्यक्तीचं नाव आणि त्याचं काम लिहितो, त्याचा पाठपुरावा करतो, त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगेन की एकदा गाडीमध्ये मुंडे साहेब, मी आणि बापट साहेब होते आणि मला मोबाईल त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की 2005ला सुद्धा मोबाईल तसा महाग होता, पण माझा फोन सतत खणखणत होता. आणि बापट साहेब म्हणले, गोपीनाथराव हे बघा ना खर्डेकर काय फोन येत आहेत त्यांना, आम्ही आमदार झाला आम्हाला एवढे फोन येत नाहीत, काय खर्डेकर काय गुपित आहे. आणि मग मुंडे साहेब म्हणले, संदीप इज नॉट अ पॉलिटिकल वर्कर, ही इज अ सोशल वर्कर. असं साहेब म्हणले होते की संदीप हा राजकारणापेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये NGO म्हणून त्याने एखादं काढून काम केलं तर तो खूप मोठा नाव करू शकतो. पण त्याचीही मला संधी मिळाली. मी अरविंद केजरीवालांचं त्या वेळेला जे आंदोलन उभं राहिलं होतं त्या सगळ्या आंदोलनामध्ये पुण्यामध्ये शेखरजी मुंदडा, दीपक भराडिया, कृष्णा सारख्या लोकांबरोबर आघाडीवर होतो आम्ही. 4-5 जणांची कोर टीम त्या आंदोलन हाताळत होती. जेव्हा दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं तेही आम्ही हाताळलं. या सगळ्या प्रवासामध्ये अण्णा हजारे असतील, अविनाशजी धर्माधिकारी असतील, आमच्या किरण बेदी असतील, या सगळ्या लोकांचा सहवास लाभला, त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. सामाजिक दृष्टिकोन माझा हा बदलला. आणि सामाजिक दृष्टिकोन हा इतका महत्वाचा आहे की त्याच्यावरनं तुम्हाला लोकप्रियता नाही मिळाली तरी त्याच्यातून तुम्हाला जे मी पुन्हा पुन्हा त्या वाक्याकडे येतोय की आत्मिक समाधान, आत्मिक संतुष्टी जी मिळते ती सर्वोत्तम असते. दादा, मला तुम्हाला हा पुढचा प्रश्न हाच विचारायचा होता की राजकारणामध्ये खरंच पद किती महत्वाचं असतं. हे संविधानिक पद तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे आमदार खासदार हे पद नव्हते, म्हणजे संघटनेची होती पण संवैधानिक पदे नव्हती. तर खरंच काही लोक पद नाही मिळालं की पक्ष सोडतात. तुमचं त्याच्याकडे बघण्याचं काय मत आहे? नाही, मला माझ्यावर अनेक वेळेला अन्याय पण झाला. अनेक वेळेला मला तिकीट मिळायच्या वेळेला अगदी माझा वॉर्ड ओपन असताना सुद्धा मला तिकीट मिळालं नाही, अन्य व्यक्तीला दिलं गेलं. कधी ते ओपन पुरुष वॉर्ड असताना मला डावलून महिलेला दिलं गेलं. अनेक वेळा अन्याय झाला. असं पण कसं आहे राजकारणामध्ये मी एक खूप सोपं गणित मांडतो की पक्षातली पदं अनेकांना मिळतात. महापालिकेची नगरसेवक पण होतात लोक, पण ते जर तुम्ही लोकोपयोगी कामांसाठी, लोकाभिमुख विषयांसाठी त्या पदाचा वापर केला नाही तर त्या पदाचा काहीही उपयोग नाही. बरोबर. आजही मी नगरसेवक नसताना पाणी कमी दाबानं येतंय म्हणून मला फोन येतात. आजही रस्त्यावर जरा तेवढ्या रस्त्याचं बघा म्हणून फोन येतात. आजही वाहतूक कोंडीसाठी फोन येतात. आजही या गल्लीमध्ये दादा रात्रीचे लाईट नसतात, तुम्ही जरा बोला, तुम्ही बोललात तर लगेच हलतं प्रशासन, असे फोन येतात. त्यामुळे मला असं वाटतं की संवैधानिक पद महत्वाचं आहे कारण तुम्हाला त्याच्यामध्ये बजेट मिळतं आणि त्या बजेटला तुम्ही नागरी विषयांसाठी खर्च करू शकता, समस्यांवरती योग्य प्रमाणे खर्च करू शकता. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही तुमची एक अशा पद्धतीची स्वतःची शक्ती बिल्ड केली पाहिजे की तुमचा अधिकाऱ्यांना फोन गेल्यावर त्या अधिकाऱ्याला त्याचा धाक वाटला पाहिजे आणि त्याने त्या नागरी समस्येकडे एका वेगळ्या नजरेनं बघून, खर्डेकर साहेबांनी सांगितलं आपल्याला ही समस्या तातडीनं सोडवली पाहिजे असा त्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. ती ताकद ही चारित्र्याची ताकद असते, ती ताकद ही सज्जन शक्तीची असते, ती ताकद ही प्रामाणिकपणाची असते. आणि हे जो करतो त्याला नगरसेवकच व्हायला पाहिजे असं काही नाही. पण मी आता बोलताना जे तुम्हाला सांगितलं की एक गणित मी फार नेहमी मांडतो आणि मुद्दामून तुमच्या माध्यमातून मी आत्ताचे जे नवनवीन लोक उगवतात, या पक्षातून त्या पक्षात स्वार्थासाठी जातात किंवा ज्यांचा अंतिम ध्येय काय की एक फ्लेक्स लावला की ते नेता झाले, एक वही वाटपचा कार्यक्रम केला किंवा कुठल्या तरी वृद्धाश्रमात रुग्णालयात जाऊन केळी वाटतात, बरं का, आंबे नाही कोणी वाटत, केळी वाटपचा कार्यक्रम करताना फोटो काढला की त्यांना वाटतं की आता आपण झालो नगरसेवक, झालो माननीय. पण साधा विचार करा की पुणे शहरामध्ये आपण जर सगळ्या पक्षांचा एकत्रित विचार केला तर किमान 10,000 कार्यकर्ते हे सक्रिय कार्यकर्ते, बरोबर, की जे नगरसेवक व्हावेत या पात्रतेचे निघतील. हो, बरोबर आहे. कष्ट करणारे, कार्यक्रम करणारे, आंदोलनांमध्ये अग्रभागी असणारे, चॅनल्स वरती चमकणारे. पण जागा किती आहेत? 108.
162. 162. हो सर. त्यामुळे येऊन जाऊन पुणेसारख्या शहरामध्ये 162 लोक हे नगरसेवक होऊ शकतात, 8 लोक आमदार होऊ शकतात. समजा आपण वृक्ष संवर्धन, PMPL, जिल्हा परिषदला शहरातलं कोण नसतं, त्यानंतर शिक्षण समिती किंवा खासदार, अपॉइंटेड विधायक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विधान परिषद सदस्य किंवा राज्यसभा सदस्य, या सगळ्यांची टोटल ही 200च्या पुढे जात नाही. आता 10,000पैकी 200 जणांना सत्तेचं पद मिळणार आहे आणि उरलेले 9,800 हे कायम असंतुष्ट राहणार आणि ते कायम हेच म्हणणार, आम्ही काय फक्त चादरीत टाकायच्या का, आम्ही काय फक्त सतरंजात उचलायच्या का. आता तर सतरंजाही नाही, आता खुर्च्या असतात, मग आम्ही काय खुर्च्याच टाकायच्या का. तर माझा म्हणण्याचा हेतू हा आहे याच्यातनं की इन 200 लोकांना सत्तेचं पद मिळणार आहे. उरलेल्या 9,800 लोकांनी आपली शक्ती अशी निर्माण करावी की जे काम ही 200 लोक समाजासाठी करतात ते काम हे 9,800 लोकांनी पण आपापल्या भागामध्ये केलं पाहिजे. त्याच्यातूनच त्यांचं इमेज बिल्डिंग होईल, त्याच्यातूनच त्यांचं लोकांमध्ये नाव चांगलं राहील आणि त्याच्यातूनच त्यांच्यातला कार्यकर्ता घडत राहील, त्याला न्याय मिळत राहील. बरोबर. दादा, तुम्ही सांगितलं की तुमच्यावर बऱ्याचदा अन्याय झालाय, तर अशा वेळी तुम्हाला कधी वाटलंय का की आता हे सगळं राजकारण बाजूला ठेवावं आणि जगावं वैयक्तिक आयुष्य? नाही, मला असं कधीच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्यावर संघाचे संस्कार आहेत आणि चरेवेती आपण म्हणतो, तर ते चालत राहायचं, करत राहायचं. कदाचित माझ्या नियतीमध्ये किंवा माझ्या नशिबामध्ये मी संघटनात्मक काम करणे, सामाजिक काम करणे, लोकांची कामं करणे हे असेल. आय एम हॅपी. ते काही नकोय असं नाहीये, पण त्याची योग्य वेळ यावी लागते किंवा त्याप्रमाणे तुमचे त्या वेळेला 99% कष्ट जरी असले तरी 1% कुठंतरी तुमचं नशीब हे राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. आपल्याला माहित असेल तर अनेक लोक घरात झोपलेली आहेत आणि झोपेतून उठून ते आमदार खासदार झाले, नशीब होतं त्यांचं. बरोबर. पण मला त्याची खंत कधीही नाही. माझे पक्षश्रेष्ठी, माझे नेते जे माझ्यासाठी ठरवतात ते योग्य ठरवतात असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. मला गडकरी साहेब एकदा बोलले होते, मी गडकरी साहेब, अनिलराव शिरोळे आणि सिद्धार्थजी अशा आम्ही चौघच 2014च्या आमदारकीच्या प्रचारासाठी आम्ही चौघच त्यांना एअरपोर्टवरनं घेतलं आणि गाडीतनं आम्ही देहू रोडला गेलो आणि मग देहू रोडवरनं मेधाताई कुलकर्णींच्या प्रचारासाठी कोथरूडला रामकृष्ण परमहंस नगरमध्ये आलो. या प्रवासादरम्यान गडकरी साहेबांशी खूप चर्चा झाली, खूप गप्पा झाल्या आणि त्यावेळेला ते असं म्हणले की संदीप तुला एक सांगू का. मी तेव्हा ही खंत व्यक्त केली. ते म्हणले तुला एक सांगू का संदीप, तू एखाद्या गोष्टीच्या मागे लागू नको. तू मागे लागला ना की ती गोष्ट अजून पुढे पुढे पळत जाते. बरोबर. तुझ्यासाठी जे काही योजलेलं आहे ते धावत स्वतःहून तुझ्याकडे एक दिवस येईल, काम करत राहा. हे त्यांनी अतिशय चांगलं मला सांगितलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी काम करत राहतो. नाही झालं तर नाही झालं, झालं तर आनंद. बरोबर. तुम्ही एवढे आयुष्य तुमचं राजकारणासाठी दिलेलं आहे. या संपूर्ण राजकारणातील अनुभवांमध्ये अशी कोणती निवडणूक अशी एकदम चॅलेंजिंग होते की तुम्हाला दिवस रात्र फक्त त्या निवडणुकीचंच काम हे दिसत होतं? नाही, निवडणुका सगळ्यात चॅलेंजिंग असतात, पण रिसेंटली जी कसब्याची आमदारकीची निवडणूक होती ना, ती आमचा नुकताच पराभव झालेला होता पोटनिवडणुकीमध्ये. आमचा विरोधक हा कसब्यामध्ये खूप काम करतो असा त्याचं एक त्याने ज्याला आपण म्हणूयात की लोकांच्या मनामध्ये एक हे निर्माण केली होती इमेज की मी किती काम करतो, मी कसा स्कूटरवर फिरतो, मी कसा लोकांकडे जातो, कसं लोकांमध्ये मी लोकप्रिय आहे. आणि या पोटनिवडणुकीमध्ये आमचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे सर्वांची मोड बांधून महायुतीचा मी समन्वयक होतो. सर्वजणांना योग्य ठिकाणी काम करतायत का नाही, मी माझा बहुतांश वेळ हा कसब्यामध्ये शांतपणे काम करण्यामध्ये व्यतीत केला आणि कसब्याची निवडणूक जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण आम्हाला एक जो गड आमचा माननीय गिरीश बापट साहेबांनी एवढी वर्ष राखला होता
पुढे मुक्ताताईंनी सुद्धा तो राखला होता, तो गड हातचा गेला याची एक मोठी खंत मनामध्ये होती. पण त्या ठिकाणी हेमंत रासत्यांचा ज्या दिवशी विजय झाला त्या दिवशी मला मनापासून आनंद वाटला. निवडणुका तर सगळ्यात चॅलेंजिंग असतात, अशी कुठलीच निवडणूक नसते की ज्याच्यामध्ये चॅलेंज नसतो, कारण मतदाराच्या मनामध्ये काय चाललंय तुम्हाला कधीच माहीत नसतं. पण ही कसब्याची निवडणूक मला कायम लक्षात राहील. आता तुम्ही जसं म्हणला की कसब्याच्या पोटनिवडणुकीत जो तुमचा पराभव झाला होता पक्षाचा, तर तो सर्वांच्याच जिवारी लागला होता. पण आता तेच तुमचे विरोधक असलेले उमेदवार आज तुमच्याच महायुतीमध्ये आहेत. आणि अजून एक गोष्ट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कायम विरोधी पक्षामध्ये राहून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भाजपासोबत आणि शिवसेना शिंदे गटासोबत एकत्रित आलाय. तर ही महायुती, आधी विरोधी पक्ष आता मित्र पक्ष, हे समीकरण कसं आहे, तुमचा अनुभव कसा आहे? नाही, मी आपल्याला एक सांगतो की जेव्हा तुम्हाला काहीतरी मोठं अचीव करायचं असतं तेव्हा काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. बरोबर. आणि हे नेहमीच म्हटलं जातं की युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सगळं माफ आहे. तसंच राजकारणामध्ये कोणीच कोणाचा परमनंट मित्र नसतो आणि कोणीच कोणाचा परमनंट शत्रू नसतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन करणं, या राज्यामध्ये विरोधकांची पूर्णपणे ज्याला आपण म्हणूयात की नेस्तनाबूत करणं विरोधकांना, हे खूप गरजेचं होतं. ज्या दिशेनं महाराष्ट्र निघाला होता ती दिशा समाजासाठी योग्य नव्हती, ती दिशा महाराष्ट्रासाठी योग्य नव्हती. आणि त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरची जी युती होती ती युती करणं हे कर्मप्राप्य होतं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण नेहमी विसरतो की अजितदादा पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार पटले म्हणून ते भाजपमध्ये आले. बरोबर. तुम्ही सांगा मला की आमची किती स्वप्न आमच्या पिढीची आता पूर्ण झाली हो. आमच्या पिढीनं जी आंदोलनं उभारली होती त्यात लाल चौक में झंडा फहराएंगे कश्मीर के, आज काश्मीर सगळ्या गोष्टीतून हळूहळू ज्याला आपण म्हणूया आतंकवाद संपत चाललाय, त्या ठिकाणी लाल चौकात मोठ्या दिमाखामध्ये तिरंगा फडकवला जातो. राम जन्मभूमी, त्या अयोध्येमध्ये रामलल्लाचं मंदिर व्हावं हे आमचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं. पूर्वांचलाला पुन्हा एकदा त्यांचं गतवैभव प्राप्त करून देणं, त्या 7 सिस्टर्सला, ते स्वप्न आमचं पूर्ण झालं. तलाक 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 या विषयातनं मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचं एक वेगळं काम चालू आहे. समान नागरी कायदा हे एक स्वप्न अजून बाकी आहे, पण त्याच्याकडे वाटचाल सुरू आहे आणि तेही स्वप्न आमचं निश्चितपणानं पूर्ण होईल. त्यामुळे ही सगळी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वेळेला सत्तेमध्ये असणं गरजेचं असतं आणि सत्तेमध्ये येण्यासाठी अनेक वेळेला आपले जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा बरोबर घेणं गरजेचं असतं. आणि जे विरोधक तुमची मतं मान्य करून तुमच्या बाजूनं मतदान करायला तयार होतात, मग आपण आज राष्ट्रीय उदाहरण जर घेतलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादी असेल, नितीश कुमारजी असतील, चंद्रबाबू नायडू असतील, या सगळ्यांनी वक्फ कायद्याला पाठिंबा दिला, त्यांनी त्या बाजूने मतदान केलं, त्या ठिकाणी आमचे मतभेद संपले. बरोबर. आमच्या कसब्यातल्या विरोधकाचं तुम्ही नाव घेतलं, आता ते आलेले आहेत एकनाथराव शिंदेकडे. शिवसेनेमध्ये एकनाथराव अतिशय हळवं नेतृत्व आहे, समाजामी नेतृत्व आहे, तरी काहीतरी विचार करूनच यांना पक्षामध्ये त्यांच्या घेतलं असेल, पक्षवाढीसाठी घेतलं असेल. पण मी निश्चितपणे सांगेन की जिंदगी में एक बात हमेशा सबने याद रखनी चाहिए, और वो बात ऐसी है कि अगर आप किसी से दुश्मनी करो तो वो इस हद तक ही करना कि जिंदगी के किसी मोड़ पे अगर मुलाकात हो जाए तो शर्मिंदा ना होना पड़े. बरोबर. आणि म्हणून मी सांगेन की काही गॅरंटी नाही हो, उद्या कोण आमच्या पक्षात येईल किंवा आमच्या पक्षातनं कोण कुठल्या पक्षात जाईल, काय होईल. सत्ता क्षणभंगूर आहे, राजकारण क्षणभंगूर आहे, पण तुम्हाला एकमेकांच्या प्रती आदर वाटला पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे. अशी भूमिका जर तुम्ही घेतली तर पुढच्या काळामधलं राजकारण हे अधिक
चांगल्या पद्धतीनं होईल आणि मग तुम्ही या पक्षातून त्या पक्षात जातानाही लोक तुमचं मान राखतील, आदर राखतील. मी आपल्याला सांगेन की मी सर्व काही सहन करेन, पण जो कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देईल, जो कार्यकर्ता देवेंद्रजींसारख्या स्वच्छ शुद्ध चारित्र्याच्या नेत्याला शिव्या देईल, जो कार्यकर्ता नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर बोलेल, जो कार्यकर्ता जातीपातीचं राजकारण करेल, अशा मंडळींना मी कधीच आदरही देणार नाही, त्यांना थाराही देणार नाही. अरे तुम्ही आपण आपली लायकी ओळखून बोललं पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामधलं राजकारण अशाच पद्धतीनं प्रवाही राहणार. आमचे अनेक विरोधक कोणी आमच्या पक्षात येतील, कोणी इतर आमच्या सहयोगी पक्षांमध्ये जातील, पण त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र त्यांनी जी काही आमच्या पक्षाची ध्येयधोरणं आहेत तीच पाळली पाहिजेत. त्यांनी जे काही नीती नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्या वेळेला आमच्या पक्षाचा जो प्रमुख असेल ते ठरवतील, त्यानुसारच त्यांनी चाललं पाहिजे. आणि ते जर चाललं तर आम्ही त्यांचं स्वागत करू. ते जर त्या पद्धतीनं चालले नाहीत तर निश्चितपणे संघर्ष अटळ आहे. बरं दादा, भाजपा म्हणलं ना की त्याचं एक सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य आहे ती म्हणजे भाजपाची कार्यपद्धती, संघाची पण कार्यपद्धती. तर ही कार्यपद्धती नेमकी कशी चालते यावर काही महत्व सांगा ना. नाही, आमच्याकडे सामूहिक नेतृत्व आहे, आमच्याकडे सामूहिक नेतृत्व आहे, आमच्याकडे डेमोक्रेसी आहे. परवाचा आपल्याला किस्सा माहीत असेल, म्हणजे सगळेच त्या किस्सा सगळ्यांनी बघितला आणि लोकांनी दाद दिली अमित भाईंच्या, म्हणजे खरे चाणक्य कसे असतात. कारण त्या ठिकाणी जेव्हा यांनी एक लूज कमेंट केली मुलायमसिंग यादवांच्या चिरंजीवांनी, ती लूज कमेंट अशी होती की आपके पार्टी को इतनी बड़ी पार्टी है आपकी, अभी तक आप अपना अध्यक्ष नहीं चुन पाए, असं ते अखिलेश यादव मोठ्या हसत हसत म्हणाले. पण त्याच्या मागे एक गुरमी होती किंवा त्याच्या मागे एक कटुता होती, सरकॅस्टिक कमेंट होती. अमित भाईंनी त्याला खूप सुंदर उत्तर दिलं. अभी हंसते हंसते बोले तो मैं भी हंसते हंसते बोलूंगा कि अरे भाई, हमारी पार्टी बहुत बड़ी पार्टी है, विश्व की सबसे बड़ी पार्टी है और हमारी पार्टी में लोकशाही है, डेमोक्रेसी है. हमें सब कार्यकर्ताओं का सुनकर सबकी राय लेकर अपना अध्यक्ष चुनना पड़ता है. आप सभी की पार्टियां पारिवारिक हैं तो आप अगले 25 साल तक अध्यक्ष रह सकते हैं. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये बूथ प्रमुखापासून प्रभाग अध्यक्षापर्यंत, मंडल अध्यक्षापासून शहर अध्यक्षापर्यंत, शहर अध्यक्षापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत, प्रदेश अध्यक्षापासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत या सगळ्याची निवडणूक प्रक्रिया असते, सामूहिक नेतृत्व असतं. आणि आमच्या पक्षामध्ये एक वैशिष्ट्य अजून सांगून ठेवतो की कोणी चुकला तर त्याला खासगीमध्ये बंद खोलीत बोलवून त्याची कानउघडणी केली जाते. बरोबर. आणि कोणी चांगलं काम केलं तर त्याचं सार्वजनिकरित्या कौतुक केलं जातं. त्यामुळंच ही पार्टी आज जगातली सर्वात मोठी पार्टी झाली. बरोबर. दादा, तुमच्या बोलण्यातून कायम गोपीनाथरावजी मुंडेंचं नाव ऐकायला येतं. तर साहेबांसोबतचा तुमचा एखादा अनुभव जो आजही तुमच्या आयुष्यात एक प्रेरणा देतं, नाहीतर आजही तुम्हाला आठवलं की डोळ्यात पाणी येतं, असा कोणता अनुभव आहे का? नाही, असे शेकडो अनुभव आहेत. माझ्या एका छोट्याशा कार्यक्रम, खूप छोटा कार्यक्रम होता माझा. मुंडे साहेब हे खूप उत्तुंग नेतृत्व होतं. माझ्या पत्नीनं कोथरूडला एक छोटीशी नर्सरी सुरू केली होती. आणि मला माणसंही माहिती आहेत. त्यांनी साहेबांना सांगितलं की काय एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला साहेब तुम्ही, आणि साहेब म्हणले संदीपच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये गोपीनाथ मुंडे आहे, त्यामुळे संदीपने मला कुठेही बोलवलं तरी मी त्या ठिकाणी जाईन. आणि मी साहेबांचा ऋणी आहे. ते माझ्या घरी अनंत वेळा जेवायला आले, संघर्षात त्यांच्यावर माझा एकदाही साहेबांनी फोन घेतला नाही, असं कधी झालं नाही. सांगतो की कार्यकर्त्याला जीव लावणारा नेता
जो गोपीनाथराव मुंडेंमध्ये मला बघायला मिळाला. आणि त्यानंतर मध्ये देवेंद्रजींशी माझं खूप चांगलं ट्युनिंग झालं होतं. गेल्या 2-3 वर्षामध्ये ते थोडंसं माझ्याही कामाच्या व्यापामुळे ते तेवढंसं आत्ता नाहीये, पण चंद्रकांत दादांच्या बरोबरही मला अशाच प्रकारचा अनुभव आला जसा मुंडे साहेबांबरोबर आला. तेही माझा कुठलाही कार्यक्रम चुकवत नाहीत, माझा कधीही फोन घेतला नाही असं होत नाही. किती व्यस्तता असली तरी माझं ऐकून घेतात. शेवटी कार्यकर्त्याला काय लागतं? कार्यकर्त्याला त्याचं ऐकून घेणारा, बरोबर, कार्यकर्त्याला त्याला अटेंड करणारा असाच नेता लागतो. आणि माझं सौभाग्य आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा नेता भारतीय जनता पक्षाच्या पदार्पणामध्येच लाभला. आणि आता माझं सुवर्ण महोत्सवी आपलं रौप्य महोत्सवी वर्ष भारतीय जनता पक्षातलं सुरू होईल, पण मी माझ्या साहेबांना कायम मिस करेन. दादा, आजच्या जगामध्ये ना, आजच्या पिढीकडे जर बघायला गेलं तर आजची पिढी राजकारणाकडे खूप स्वार्थी दृष्टिकोनातून बघायला दिसते, म्हणजे बघताना दिसते आपल्याला. त्यांना तुम्ही काय सांगाल? मी मगाशी सुद्धा हा विषय क्लिअर केलाय की कार्यकर्त्याने आता थोडंसं समाजाभिमुख होण्याचं, लोकाभिमुख होण्याचा विचार केला पाहिजे. कारण प्रत्येकालाच विधायक होतो, प्रत्येक जणच पार्षद होतो असं नाही. आणि कार्यकर्त्यांनी आता राजकारणातून, म्हणजे ज्याला आपण म्हणू की पैशातून राजकारण, परत राजकारणातून पैसा, या दुष्टचक्रातून बाहेर पडावं. राजकारण हा व्यवसाय नाही, तर राजकारण हा समाजकार्य करण्याचा एक प्रेरणास्रोत आहे, एक ठिकाण आहे. आणि आत्ताच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे मी सांगेन की कृपा करून राजकारण हे त्याचं व्यावसायिकरण करू नका. बरोबर. एवढं आयुष्य दिले राजकारणाला, समाजकारणाला. एक वैयक्तिक काही स्वप्न असेल ना तुमचं की मला हे माझं राजकारण, समाजकारण एका मुद्द्या म्हणजे एका टप्प्याला झाल्याच्या नंतर वैयक्तिक आयुष्यात काहीतरी करण्याचं तुमचं स्वप्न? माझ्या सगळी स्वप्न पूर्ण झाली. माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली. मी जीवनामध्ये एक चांगलं, माझं कुटुंब अतिशय चांगलं आहे, माझी मुलं चांगली आहेत, मला नातवं झाली आहेत. माझ्या मुलालाही मुलगा झाला आहे, तो आता 1.5 वर्षाचा आहे. माझ्या मुलीला मुलगा झाला आहे, तो आता 2 महिन्याचा आहे. माझे दोन्ही, माझा मुलगा, माझी सून, माझा जावई, सुखी कुटुंब आहे. त्यामुळे कौटुंबिक दृष्ट्या मी सुखी आहे. आर्थिक दृष्ट्या तुम्ही विचार केला तर मी आर्थिक सबळ आहे. म्हणजे सबळ म्हणजे काय? तर या माझ्या मृत्यूपर्यंत मी चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकेन एवढा पैसा परमेश्वराने मला दिलाय. याहून जास्त काय पाहिजे? मला उत्तम आरोग्य दिलंय. मी आज उद्यम विकास सहकारी बँकेसारख्या बँकेवर संचालक आहे. कर्वे समाज सेवा संस्था सारख्या संस्थेवर मी ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे. मी रोलबॉल असोसिएशनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. खेळाचं क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी माझं काही ना काही स्थान मी निर्माण केलंय. आणि हे माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा मला कोणी मदत केली नाही. म्हणजे मी स्पष्ट सांगतो, कुठल्याही नेत्याची मला मदत झाली नाही. माझे सर्व व्यवसाय, मग तो बांधकाम व्यवसाय असेल, जमिनींच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, माझा ब्रॉडबँडचा व्यवसाय असेल, माझा सोलरचा व्यवसाय असेल, या सर्व व्यवसायांमध्ये परमेश्वरानं मला साथ दिली. चांगले मित्र मला मिळाले की जे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आणि त्याच्यातूनच मी आज सर्वार्थाने समाधानी जीवन जगतो आहे. राजकारणामधली एक खंत ही आपण विचाराल तर ती कधी पूर्ण होणारी नसते. कारण राजकारणामध्ये तुम्ही नगरसेवक झाले की तुम्हाला स्टँडिंग कमिटी हवी असते, महापौर व्हायचं असतं, स्थायी समिती अध्यक्ष व्हायचं असतं, म्हणजे मलईदार पद हवी असतात. तुम्ही आमदार झाले की तुम्हाला मंत्री व्हायचं असतं, मंत्री झाले की मुख्यमंत्री व्हायचं असतं, खासदार झाले की तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात जायचं असतं. त्यामुळे राजकारणाची भूक ही कधीही माणसाची संपत नसते. तुम्हाला जे मिळालं त्याच्यावरती जर तुम्ही समाधानी राहिलात तरच तुम्ही चांगल्या पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण करू शकाल. आणि हा व्यक्ती एक चांगली व्यक्ती आहे असं जेव्हा तुम्हाला लोक म्हणतात त्यावेळेला तुम्हाला सगळं भरून पावतं असं मानणारा मी आहे. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीच्या आयुष्यामध्ये खंत नाही. जे जे पाहिजे आयुष्यामध्ये ते सर्व मिळालं. आणि तुकोबारायांनी जसं म्हटलंय की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं एक समाधानी आयुष्य मी जगतोय. बरोबर.